या सगळ्याविषयी बोलण्याकरता रवींद्र दंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दंगेकरजी, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? तुमच्यापर्यंत या सगळ्याविषयी काही माहिती मिळतेय का? कोट्यवधींची जमीन खासगी कंपनीच्या घशात देण्यात आलेली आहे, विना टेंडर, विना निविदा। जलसंधारण विभाग जे असा आहे की रोज एखादं कांड केल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही, असं हे जलसंधारण खात्याचं काम आहे। रोज भ्रष्टाचार आणि जलसंधारण यांचं समीकरण झालंय। आणि जर अशा पद्धतीने एवढा मोठा रोड किंवा एवढी जागा देत असेल तर संबंधित अधिकारी काय करतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही मागणी करणार आहे तुमच्या माध्यमातून आणि ते संबंधित खात्यातील मंत्र्यांना भेटणार आहे की अशा पद्धतीने जर जागा तुम्ही लोकांच्या घशात घालत असाल तर अत्यंत चुकीचं आहे। पण जलसंधारण खात्याच्या लोकांना अधिकाऱ्यांना रोज एक जर भ्रष्टाचार नाही केला तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं। हा रवींद्रजी, तुम्ही म्हणताय या ठिकाणी जलसंपदा खातं आणि भ्रष्टाचार हे समीकरण झालेलं आहे, तुम्ही सत्तेत आहात आता आणि हा सगळा प्रकार घडताना दिसतोय। नाही, सत्तेत असलं तरी चुकीचं काम करण्याला चूक म्हणलंच पाहिजे। आणि सत्तेत असलं तरी एखादा प्रशासन जर चुकीचं काम करत असेल तर त्याला बोलणं हे कामच आहे। आणि शेवटी आपण या देशाचे नागरिक आहोत, टॅक्स पेअर आहोत। पहिली आपली जबाबदारी की जिथं चुकीचं असेल तिथं आपण बोललंच पाहिजे। आणि सत्तेत असलं तर चुकीचं म्हणायला काय हरकत नसते, चुकीचं असतं ना ते। या सगळ्या संदर्भात तुम्ही तक्रार करणार का वरिष्ठांकडे, दादांकडे? थेट विचारते। त्या खात्याचे मंत्री त्यांना पत्र देणार आहे, दादांना खरं भेटू तर एवढ्या मोठी जागा जर गळंतूत केली असेल तर अत्यंत चुकीचं आहे। आणि कुठली कंपनी असेल त्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वतः मी दादांना पत्र मी स्वतः नेऊन देईन। अगदी धन्यवाद दंगेकरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।